नमस्कार मंडळी. आरबीआयमध्ये नोकरी हवी आहे तर मग ही संधी तुमच्यासाठीच आहे. ऑफिस अटेंडंट पदासाठी एक मोठी भरती जाहीर झाली आहे आणि आज आपण याची सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर ही भरती देशभरातल्या आरबीआयच्या वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये होणार आहे. खरं सांगायचं तर ही एक जबरदस्त संधी आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक ऐका. आणि जागा किती आहेत माहितीये? तब्बल 572. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 572 जागा. म्हणजे बघा, कितीतरी तरुणांचं सरकारी नोकरीचं स्वप्न इथं पूर्ण होऊ शकतं. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे, पगार. तर सुरुवातीलाच हातात जवळपास 46,029 रुपये महिना मिळतील. मस्त आहे ना? यावरूनच कळतं की हे पद किती महत्त्वाचं आहे. चला तर मग आपण पुढे काय काय बघणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी आरबीआयची ही संधी नेमकी काय आहे ते पाहू. मग पात्रता, जागा कुठे आहेत, निवड कशी होणार, अर्ज कधी करायचा आणि शेवटी एक फायनल चेकलिस्ट. चला सुरू करूया. ओके, तर आपला पहिला विभाग, आरबीआयची मोठी संधी. चला बघूया की ऑफिस अटेंडंटचं काम नक्की असतं तरी काय. बरं, ऑफिस अटेंडंट म्हणजे नेमकं काय करायचं? तर हे क्लास 4चा पद आहे. यात मुख्यत्वे करून ऑफिसमधली महत्त्वाची कामं येतात. म्हणजे समजा फाईल्स इकडून तिकडे नेणं, महत्त्वाचे रेकॉर्ड सांभाळून ठेवणं, फोटोकॉपी काढणं, अशी जी रोजची ऑफिसची कामं असतात ती यात येतात. सोप्या भाषेत सांगायचं तर बँकेचं काम सुरळीत चालण्यासाठी हे पद खूपच महत्त्वाचं आहे. चला आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तुमची पात्रता तपासणी. म्हणजे या पदासाठी अर्ज करायला आपण पात्र आहोत की नाही हे कसं ठरवायचं? तर मग प्रश्न हा आहे की आपण अर्ज करू शकतो का? चला, याचेच निकष आपण आता सविस्तरपणे पाहूया. इथे एक गोष्ट अगदी नीट लक्षात घ्या. ही भरती फक्त 10वी पास उमेदवारांसाठी आहे. हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उमेदवार पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट नसावा. जर तुमची डिग्री पूर्ण झाली असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकत नाही. हा नियम खूपच जास्त महत्त्वाचा आहे, त्यामुळे ही गोष्ट विसरू नका. आता वयाबद्दल बोलूया. तुमचं वय 1 जानेवारी 2026 रोजी 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असायला हवं. म्हणजे बघा, तुमचा जन्म 2 जानेवारी 2001 ते 1 जानेवारी 2008 ह्या काळातला असायला पाहिजे. ह्या दोन्ही तारखा धरून. अर्थात काही विशिष्ट प्रवर्गांसाठी वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे. जसं की SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची सूट आहे, ओबीसीसाठी 3 वर्षांची आणि दिव्यांग उमेदवारांसाठी त्यांच्या कॅटेगरीनुसार 10, 13 किंवा 15 वर्षांपर्यंतची सूट आहे. ओके, तर पात्रता समजली. आता बघूया की या 572 जागा नक्की कुठे आणि कशा विभागलेल्या आहेत. बघा, इथे तुम्हाला जागांचं वाटप स्पष्ट दिसेल. जनरल कॅटेगरीसाठी आहेत 291 जागा, त्यानंतर ओबीसीसाठी 83, SC साठी 89, ST साठी 58 आणि EWS साठी 51 जागा आहेत. म्हणजे सगळ्या प्रवर्गांसाठी संधी आहे. तुम्हाला कुठे अर्ज करायचा आहे हे ठरवायला मदत होईल. बघा, सगळ्यात जास्त जागा कानपूर आणि लखनौमध्ये आहेत, तब्बल 125. त्यानंतर कोलकात्यात 90 जागा आहेत, नवी दिल्लीत 61, गुवाहाटीत 52 आणि जयपूरमध्ये 42 जागा आहेत. ठीक आहे, जागा कुठे आहेत हे कळलं, पण निवड कशी होणार? चला आता निवड प्रक्रियेचे टप्पे समजून घेऊया. तर ही निवड प्रक्रिया 2 टप्प्यांमध्ये आहे. पहिला आहे ऑनलाईन टेस्ट. ही एक स्पर्धात्मक परीक्षा असेल. आणि दुसरा टप्पा आहे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, म्हणजे भाषा चाचणी. ही फक्त क्वालिफाईंग आहे, म्हणजे तुम्हाला फक्त ती पास करायची आहे. आता या ऑनलाईन टेस्टमध्ये काय काय असणार आहे ते पाहू. बघा, यात 4 विषय आहेत: रिझनिंग, जनरल इंग्लिश, जनरल अवेअरनेस आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी. प्रत्येक विषयावर 30 प्रश्न असतील, म्हणजे एकूण 120 प्रश्न. आणि हे सगळं सोडवण्यासाठी तुम्हाला मिळतील 90 मिनिटं. आणि खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुमचे 1/4 म्हणजे 1/4 मार्क कापले जातील. त्यामुळे जे उत्तर नक्की माहिती आहे तेच द्या. ओके, परीक्षेबद्दल कळलं. आता बघूया अर्ज कधी आणि कसा करायचा आहे आणि त्यासाठी किती फी आहे. हे बघा, या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत, कुठेतरी लिहून ठेवा. अर्ज सुरू होत आहेत 15 जानेवारी 2026ला आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 4 फेब्रुवारी 2026. ही तारीख अजिबात विसरू नका. आणि परीक्षा साधारणपणे फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरुवातीला होऊ शकते. आता अर्जाच्या फीबद्दल बोलूया.
जनरल, ओबीसी आणि EWS कॅटेगरीसाठी फी आहे 450 रुपये प्लस GST आणि SC, ST, दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठी फक्त 50 रुपये प्लस GST इतकीच फी आहे. चला आता आपण शेवटच्या भागाकडे आलो आहोत. अर्ज करण्यापूर्वी काय काय तयारी करायची आहे याची एक पटकन चेकलिस्ट बघूया. तर अर्ज करण्यापूर्वी काय करायचं? 1. तुमचं वय आणि शिक्षण पुन्हा एकदा तपासा. 2. कोणत्या ऑफिससाठी अर्ज करायचा आहे ते पक्क ठरवा. 3. कॅलेंडरमध्ये 4 फेब्रुवारी ही तारीख मार्क करून ठेवा. 4. तुमचा फोटो आणि सही स्कॅन करून तयार ठेवा. आणि 5 म्हणजे तुमचा एक व्यवस्थित चालू असलेला पर्सनल ईमेल ID हवा. बस एवढं केलं की तुमचं काम सोपं होईल. तर मग RBIमध्ये आपलं करिअर सुरू करण्यासाठी पहिलं पाऊल उचलायला तयार आहात का? ही संधी सोडू नका. नक्की प्रयत्न करा.